चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन षटकांचा सामना असेल यंगस्टर चषक 2026. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आज अंतिम 5चे दरवाजे कोणत्या संघासाठी उघडले जातील याकडे लक्ष वेधित झालंय. विनर्स टेंबोडे की विकी 11 उमरोली, दोन ऑप्शन्स सध्या तरी. सूर्य मावलताना, परंतु आज या दोन संघांसाठी खऱ्या अर्थानं विजयाचा सूर्य कोणत्या संघासाठी उगवेल. पंकज आणि जीत ही जोडी आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्या जागेवरती आपण जायचं आहे क्षेत्ररक्षकांनी. दोन षटकांचा सामना असेल. दोन पंच देखील दाखल झाल्यात. एका बाजूला महेंद्र भोईर सर आणि त्याचबरोबर नितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. नितेश कदम सरांचा जर विचार केला तर नुकताच नांदेड दौरा पार पडला गेलाय. MKN पॅनलचे खऱ्या अर्थानं मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आवर्जून नाव घेतलं जातं महेंद्र भोईर सरांचं. त्यामध्ये किशोर पाटील सर देखील आहेत. 6 सीटरची संपूर्ण टीम त्यामध्ये. त्याचबरोबर आमचे स्कोरर शिवभक्त अर्थातच शेखर जिकिनी अँड DJ कँडी, संगीत क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. जाऊयात सामन्याच्या दिशेने. विनर्स टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला विकी 11 उमरोली या दोन टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती पंकज आणि नॉन स्ट्रायकिंगवरती जीत. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता हर्ष गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मागील काही काळापासून हर्ष देखील भरपूर चर्चेमध्ये दिसला. त्या मागे त्याची मेहनत देखील खूप महत्त्वाची आहे. कारण मेहनतीशिवाय कधीच आपण यशस्वी होत नाहीत. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. चला विकेट किपरच्या हातामध्ये, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुशांत वझेल आपण पाहतोय. एक मोठं नाव आहे या परिसरामधील. दोन षटकांचा सामना आहे त्यामुळे एक एक चेंडूची किंमत या ठिकाणी दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. एका बाजूला हर्ष आणि पंकज डॉट बॉल्स जर येत आहेत तर ते डॉट बॉल्स एक कॉन्फिडन्स देऊन जातील. परंतु जर एक एक धाव जरी येते ना तरी विनर्स टेंबोडे टीमसाठी खूप महत्त्वाची ठरेल. परंतु या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, ड्रीम विकेट. हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सांगून जात असताना या विकेटचं महत्त्व. फर्स्ट विकेट गॉन. परफेक्ट यॉर्कर, वेग होता या बॉलमध्ये आणि त्याचबरोबर ऑफस्टम्पला त्या ठिकाणी टार्गेट केलं होतं आणि बरोबर ऑफस्टम्प त्या ठिकाणी डिस्ट्रॉइट केला गेला. तुषार कुर्ले, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन. परिचय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या बिझी असतील आय थिंक ते, कारण उद्या व्हॅलेंटाईन डे. नवीन बॅटर राहुल पाटील यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं समाजसेवक देखील, क्रिकेटर देखील, नगरसेवक देखील या सर्व भूमिकांमध्ये राहुलजी पाटील यांना आपण पाहतोय. एक आगरी समाजामधील प्रेरणास्थान. दोन बॉलचा खेळ झालाय. आता धावा आलेल्या नाही आहेत पहिल्या दोन बॉलमध्ये. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. परंतु ज्या बॅटरने मागच्या सामन्यामध्ये रन्स बनवल्या होत्या ते बॅटर आता तंबूच्या सर परतले गेलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल. दोन चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हर्ष तरीके येत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली. जो उल्लेख हर्षचा पण खऱ्या अर्थाने केला होता तो उल्लेख पात्र ठरलाय. इथे रन्स मिळू शकतात. गॅपमध्ये जाईल का पाहायचं आहे. पाठलाग सुरू आहे. शतशक तरीकेने करतायत क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने या ठिकाणी श्री गणेश झाले. धावसंख्या फलकावरती 2. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती विनर्स टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूला विकी 11 उमरोली. सध्या त्याने या दोन टीम्स एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पालघर डहाणू गटामधून देखील
सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात आणि सातत्याने या दोन टीममध्ये सामने होत असतात. त्यामुळे वीक झोन स्ट्रॉंग झोन या ठिकाणी माहिती आहेत. लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा रनने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3 या आकड्यावरती 3 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिले षटक प्रगती पदावरती आहे. हर्षला आपण पाहतोय सध्या. हर्ष हवी झाला एक युवा टॅलेंट, एक युवा सलसलत रक्त सध्या मैदानामध्ये थैमान घालत असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये इथे ऑफ ड्राईव्ह शतशिक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 4. आता इथे विकेट मिळण्याचे चान्सेस होते त्या ठिकाणी, परंतु तसं घडलेलं नाहीये. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये हर्ष नावाचा बोलबाला आणि हर्ष नावाचा अधिराज्य मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये जी त्याने गोलंदाजी खऱ्या अर्थाने केलंय, कारण त्याला चांगलंच माहिती आहे ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जी मेहनत या ठिकाणी चॅम्पियन बनण्याकरिता स्वप्न पाहिलंय विजयी होण्याचं आणि या स्वप्नांच्या नगरीमध्ये जर रुबाब दाखवायचा असेल उमरोली गावाचा तर इथे लढावं लागणार आहे. आणि लढत असताना मैदानामध्ये हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो त्या ठिकाणी झाला आणि इथे विकेट मिळू शकते. यस, रनआउटच्या रूपामध्ये सेकंड विकेट लागलाय. धक्का विनर स्टेंबोडे संघाला जीतच्या रूपामध्ये गॉन. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 4. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामधील. गोलंदाजी पाहायला मिळाले हर्षचे या ओव्हरमध्ये. समोर करायला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 विध्वंसक फलंदाज, त्यामध्ये राहुल पाटील आणि त्याचबरोबर पंकज पाटील या 2 फलंदाजांना थांबवून ठेवणं म्हणजे खाऊ गोष्ट नाहीये. नवीन बॅटर कस्तूब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. येणारे जे 7 बॉल आहेत त्या 7 बॉलमध्ये कमीत कमी 12 ते 14 धावा टार्गेट कराव्या लागणार आहेत, कारण तो साजेसा बॉलिंग अटॅक त्या ठिकाणी विनर स्टेंबोर्ड टीमकडे. परंतु दुसऱ्या बाजूला देखील आदित्यसारखा एक बॅटर सुशांत वझेल आपण पाहणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती. DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. व्हाईट बॉलची मागणी त्या ठिकाणी होती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. नितेश सर तुम्ही आले तर बरं होईल. एक सरप्राईज आहे नितेश कदम सर त्या ठिकाणी सांगतायत. ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय स्क्रीनवरती करो पटेल सरांच्या माध्यमातून. इट्स अ फाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पूर्व गावड नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण जेव्हा आपण संपूर्ण दिवसभर मेहनत घेतो आणि जर अपयश आपल्या हाती लाभत असेल तर नक्कीच तो चेहऱ्यावरचा आनंद. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीनं बॉलला फिरवलं होतं आणि समोरच्या बॅटरची स्ट्रेंथ काय या ठिकाणी रीड करत असताना ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉटमधून बॉलला फिरवलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 5 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील? येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके हवेत आणि ती मागणी या सध्या डगआउटमध्ये सुरू आहे. 5 रन्स स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी संपलाय. 2 विकेट्स गमावले गेले. चला वेळ जास्त जातोय, प्लीज घाई करा. तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची. आता ओव्हर नंबर 2 मध्ये दुसरा षटक हाताळण्याकरिता राजला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. उद्याचं जे शेड्यूल आहे ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिलाच बॉल होती. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि यस, कॅच कंप्लीट करत असताना हर्ष आधी गोलंदाजीमध्ये चमकला आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये चमकत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना मैदानामध्ये राज आपल्याला पाहायला मिळतोय. आपला धीराज गाजवत असताना राज या मैदानावरती. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. बॅटर कस्तुभची आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना उज्ज्वल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपली कामगिरी उज्ज्वल करावी लागणार, लढावं लागणार येणाऱ्या 5 बॉलमध्ये या 2 महायोद्धांना. आणि जरी ते विजय मिळवायचा असेल, स्वप्नांच्या नगरीमध्ये जर विजयाचं स्वप्न तुम्ही पाहिलंय तर त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन झालेलं नाहीये. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. संपूर्ण जबाबदारी आता राहुल पाटील यांच्यावरती असणार. सर्वस्व जबाबदारी राहुल पाटील यांच्या या खांद्यावरती असणार. एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मैदानामध्ये लढावं लागणार. येणाऱ्या 4 बॉलमध्ये संघर्षाची लढाई. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर फ्लिक शॉट पाहायला मिळतोय आणि तिथे विकेट मिळताना पाहायला मिळेल. फलंदाज राहुल पाटील बॅक टू द डगआउट. हर्षने टिपलाय जाईल. सहाय्य धावसंख्येवरती 4 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूंची ती वेळ कोणाच्या बाजूने असेल? चला बॅट्समन प्लीज काही करा, वेळ जास्त जातोय. आपण वॉर्मअप करत मैदानामध्ये यायचं आहे. बॅट्समन न्यू बॅटर हर्षल, आपण फास्ट या, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. सेकंड इनिंगमध्ये विकी 11 मुरली टीमला देखील बॅटिंग करायचे. तीन बॉलचा केलेली डिग्री झाला. युवराज देखील या ओव्हरमध्ये या ठिकाणी प्रभावित करत असताना आता नवीन बॅटर हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 धावा स्कोर कार्डवरती. या ओव्हरमधील चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती राज. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय, एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का पाहायचा. एकेरी होती संपुष्ट व्हावा लागणार आहे. हर्ष जसे बॉलवरती आलं ते दुसऱ्या धावेसाठी नकार दिला आणि एक सेकंड प्लस पॉईंट देखील आहे. उज्ज्वलला स्ट्राईक हवी, कारण येणाऱ्या 2 बॉलवरती त्याला एअर स्ट्राईक करायचे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये इथे मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्याचमुळे त्याने स्ट्राईक ठेवलाय. इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला शतशः ठिकाणी येत आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा केला आणि अपयशी ठरणार नाही आहेत. यश मिळत असताना चिराग त्या ठिकाणी यशस्वी झेल टिपला जातोय. कलमांचा राजा आहे खऱ्या अर्थानं. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 7. अर्धा संघ तंबूच्या आसला परतला गेला 2 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय चेतन मैदानामध्ये दाखल होत असताना शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधील आपल्याला पाहायला मिळेल. राजचं देखील कौतुक करावं लागणार आहे. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट्स महत्वाच्या ठिकाणी घेतले गेलेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता इथून जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 10 धाव्यांचं टार्गेट 2 षटकांमध्ये ठेवलं गेलं. या मॅचमध्ये मजा येणार आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये तो बॉलिंग अटॅक इतक्या सहजासहजी या धावा बनवून देणार नाहीये. म्हणून सेकंड इनिंगमध्ये
जरूर हृदयाची स्पंदने वाढली जातील. आदरणीय मंगलदास जी गरज साहेब, आपल्या हृदयाच्या अंधकणापासून धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही या तिसऱ्या वर्षामध्ये संमोचन करण्याची संधी या ठिकाणी दिली आणि सातत्यानं त्यांच्या माध्यमातून चांगली शिकवण दिली जात असते या क्षेत्रामध्ये. आणि संपूर्ण आयोजन समितीचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंधकणापासून धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील मनोज पाटील सर. आपण हार्दिक किणी यांचा सत्कार करायचा आहे, इथे स्वागत सन्मान करायचा आहे. चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जातात आणि खरोखरच चॉकलेट प्रमाणे गोड आहेत ते. आणि काकांनी हे नाव ठेवलेलं आहे आणि हार्दिक सुद्धा हसतोय, म्हणजे हार्दिकला हे नाव आवडलंय. आदरणीय मंगलदाची गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आज इथून रजा घेतात हार्दिक किणी. खूप छान समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद हार्दिक. आणि खरोखरच खूप मोठा हो, आम्हाला अभिमान आहे आपला ज्या पद्धतीने समालोचन करतात. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पंकज पाटील, यावेळेला हलक्या हाताने चेंडू, मात्र इथे आपण पाहतोय राज डायमंड डकचा शिकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर राज पाटील. कारण एकही चेंडू खेळला नाही, मैदानाच्या बाहेर जातोय. ज्या पद्धतीने जीत गावड सुद्धा मला तरी वाटतंय की टेंबोडेचा खेळाडू होता, तो बाद झाला होता नॉनस्ट्राईक एंडला राहून. इथून त्यांनी घेतलंय का, मग आपण कसं बोलायचं? तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेतलीय का? आता मग या ना इकडे, तुम्हीच या, कारण आता आम्ही नाही बोलू शकत इथून. मग थांब राज, कारण तुम्ही जोपर्यंत थर्ड अंपायरचा डिसिजन देत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या विरोधात जातोय असं होतंय. मग नाही, योग्य नाही वाटत ते आम्ही द्यायचं. जे काम जेने काम तेनेच करवानो. इथून आपण बघितलं तिसरे पंच स्वतः ऑनफील्ड पंच आले इथे, त्यांनी डिसिजन बघितलं रिप्लेच्या माध्यमातून आणि आता ते ऑनफील्ड डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. तर सुशांत इथे बाद होतोय, कारण क्रॉस झाले नव्हते. राज सुशांतच्या मागे उभा होता
आणि त्यामुळे सुशांत वझे इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला असेल राज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आदित्य. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पंकज पाटील. चांगला चेंडू होता आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय, परंतु हातामध्ये चेंडू आला नाही आणि हेच कारण आपण पाहतोय की एक धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 5.40 आहे. टार्गेट फक्त 10चं ठेवलं गेलं होतं आणि इथे पंकज पाटील यांचे उर्वरित 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. इथून पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. सिंगल डबलला प्राधान्य देताना दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 8 धावांचं लक्ष समोर आहे आणि गोलंदाज पंकज पाटील आहेत. गोलंदाज तयार होताना पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला खेळलाय. उज्ज्वल चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतंय. उज्ज्वल कडून अशा चुका फार कमी वेळा होतात. इथे एक चांगली गोष्ट झाली, झेल सुटल्यानंतर धाव आली नाही आणि आली काय, एक धाव आली, माफ करा. आणि इथे बघा झेल सुटल्यानंतर आपण पाहिलं एक धाव आली आणि त्यानंतर चौकार येताना. तर ह्या गोष्टी असतात, छोट्या मोठ्या गोष्टी आपण पाहतोय. जर कदाचित झेल घेतला असता तर हा चौकार सुद्धा आला नसता. राज चांगली फलंदाजी करतोय. यंदाचं हंगाम आहे हे क्रिकेटचं. पूर्णपणे राज नावाची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. उमरोळी प्रीमियर लीगवर एक हाती वर्चस्व गाजवलं राजने. आपल्या संघाला विजय मिळवून दिला, अंतिम विजेता ठरला. आणि त्यानंतर आपण पाहिलं विकी 11 उमरोळी हा संघ होता, VM 11, आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र चांगली कामगिरी अंतिम सामन्यामध्ये केली आणि प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार सुद्धा राजने आपल्या नावे केला होता. इथून आपण पाहतोय 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पंकज पाटील चांगली कामगिरी करतात. 6 चेंडू विजयासाठी 3 धावा. 6 मध्ये 3ची गरज. षटक संपले ना सर? नाही, पंकज पाटील परत तयार झालेत म्हणून विचारलं. 6 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर, 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपण पाहतोय. राज 3 बॉलमध्ये 5 धावा, 2 चेंडूमध्ये आदित्यने 2 धावा केल्यात. विनस तेंबोडे, विकी 11 उमरोळी. कोण होईल आजच्या दिवसातील विजेता? अंतिम दिवसामध्ये, रविवारच्या दिवसामध्ये कुठल्या संघाला मिळेल एंट्री? येणारे 6 चेंडू जीत गावडवर सगळ्यांच्या नजरा असतील. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ज्या श्रोत्यांनी या सामन्यांचा आनंद घेतला त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या मैदानावर जे श्रोते आले होते, ज्या सर्व संघांनी सहभाग नोंदवला होता त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उमरोळी गटातून दोन्ही संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. उमरोळी आणि टेंभोडे हे 2 संघ. जागरी समाजाचे 4 गट आहेत, त्यातला एक गट म्हणजे उमरोळी, आणि या उमरोळी गटातून हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक पाऊल पुढे आहेत उमरोळीचे खेळाडू. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल जीत गावडला. जर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा असेल यासाठी हे प्रयत्न दिसतात पंकज पाटील यांचे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. थोडंसं क्लोजिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आदित्य या स्पर्धेमध्ये ज्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं पहिल्याच सामन्यामध्ये. फटका तर चांगला खेळलाय. झेल होईल का? 1 बाउन्स, 2 बाउन्स. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आणि उमरोळी संघाने मात्र यंगस्टार चषक माकडे या स्पर्धेमध्ये अंतिम
दिवसामध्ये जाण्याचा मान मिळवलेला आहे. अंतिम 5 मध्ये गेलेले आहेत. अंतिम 5 मध्ये म्हणजेच एका ट्रॉफीवर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जातील उमरोळीचे संघ, त्यांचं करूया अभिनंदन. आदरणीय राहुल पाटील साहेब यांना विनंती करेन की यंगस्टार चषक मागण्याच्या